नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण गव्हाच्या पिठामध्ये दूध मिक्स करून खूप मस्त अगदी पौष्टिक अशी मुलांना आवडणारी रेसिपी तयार करतोय. आणि मुलांना आवडणारी रेसिपी आपण घरातच बनवली की मुलंसुद्धा खुश होतात आणि आईसुद्धा तितकीच खुश होते. कारण माझ्या मुलांनी आज मी घरी बनवलेलं इतक्या आवडीनं खाल्लं म्हणून, आणि मुलं ही रेसिपी खाल्ल्यानंतर बाहेरचं कधीच मागणार नाहीत. अगदी महिनाभरासाठी सुद्धा तुम्ही ही बनवून स्टोअर करून ठेवू शकता. चला तर वेळ न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण इथे पहा 1 कप इतका रवा घेतलेला आहे. आता इथे बारीक रवा घ्यायचा आहे, शक्यतो करून मोठा रवा असेल तर तुम्ही वाटूनच म्हणजे बारीक करूनच असा घ्यायचा आहे. तर 1 कप रवा घेतला, नंतर पहा त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ हे चाळूनच घालायचं. आता सर्व प्रमाण आपल्याला मापानेच घ्यायचं आहे. कप किंवा वाटी तुम्ही सेट करू शकता. थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि वेलची पावडर घातली, साईडला ठेवून दिलं. आता पहा एका बाउलमध्ये 1 कप इतकी साखर घालून घेतली आहे आणि सोबतच आपल्याला 1 कप इतकं त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे. आता सुरुवातीला अर्धा कप दूध घातलं मी आणि राहिलेलं सुद्धा अर्धा कप घालून घेतलं. आता पहा इथे आपल्याला फक्त चमच्यानी ढवळून घ्यायचं आहे. आता ही साखर आपल्याला पूर्णपणे दुधामध्ये विरघळवायची नाही, फक्त हलकीशी विरघळली म्हणजे जर साखर अर्धी झाली आपल्याला माहिती पडतं. आहे बघा इथे व्हिडिओ मध्ये दाखवते मी, या पद्धतीनं अशा स्वरूपाची आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे. पूर्ण साखर विरघळायची नाही, अर्धवट साखर विरघळली की साईडला करून घ्यायचं. आता जे आपण पिठामध्ये मिक्स केलेलं होतं सर्व काही रवा वगैरे, तर ते एक वेळा व्यवस्थित असं चमच्याच्या मदतीने हलवून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालं की मग आपल्याला हे जे मिश्रण आहे तर हे दुधाचं मिश्रण पूर्ण याच्यावरती घालून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धवट साखर का घातली ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे आणि ते तुम्हाला पाहायलासुद्धा भेटेल. तर आता पहा इथे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण चमच्याच्या मदतीने मिक्स करूया. आता आपण जितकं मिश्रण करून घेतलं होतं दुधाचं तितकं संपूर्ण आपल्याला लागणार आहे, पण आपण घालत असताना मात्र थोडं थोडं करून घालायचं, म्हणजे आपण पिठाचा सुद्धा आपल्याला अंदाज येतो. बऱ्याच वेळा काय होतं की पिठाच्या क्वालिटीवरती किंवा रव्याच्या क्वालिटीवरती जितका तुम्ही बारीक वाटून घेतला आहे त्याच्यावरती आपल्याला थोडंसं कमी जास्त 1-2 चमचे पीठ किंवा 1-2 चमचे दुधाचं वगैरे प्रमाण कमी जास्त लागू शकतं. तर आता पहा जितकं आपण मिश्रण तयार केलं होतं ते संपूर्ण याच्यामध्ये घालून घेतलं आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पहा आता चमच्याच्या मदतीनेच आपण सुरुवातीला मिक्स करून घेतो आहे. तर इथे पहा नंतर मी 1 ते 2 चम्मच इतकं मी माझ्याकडे कोकोनटचा बुरादा जो असतो तो होता, तर तो मी याच्यामध्ये घालून घेतला आहे. जर तुम्हाला इथे वापरायचंच असेल तर तुम्ही कोकोनटचा बुरादाच वापरा किंवा मग मिल्क पावडर जरी वापरली ना तरीही चालू शकतं. आणि आपण जे दूध वापरलेलं आहे या दुधामुळे ना आपल्या पदार्थाला खूप सुरेख असा कलर येणार आहे. शक्यतो दूध वापरा, आणि दूध नसेल तर मग काय तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता, काहीच हरकत नाही. पण दुधामुळे कलर खूप छान येतो आणि टेस्टसुद्धा 1 नंबर लागते. तर त्यामुळे काय करायचं, शक्यतो दूध वापरा. आता इथे पहा कोकोनटचा 2 चमचे बुरादा घालून घेतला आणि हाताने पहा व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे, त्याच्यामुळे पहा प्रमाण कुठे चुकत नाही आणि बनणारा पदार्थसुद्धा बिघडत नाही. आणि विशेष म्हणजे हा पदार्थ बनायला जास्त वेळसुद्धा लागत नाही. मुलांच्या आवडीचा आहे, बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच हेल्दी आणि शिवाय स्वच्छतेची काळजी घेऊन घरीच बनवून मुलांना दिलं की मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात आणि आपल्यालासुद्धा एक समाधान भेटतं की आपण केल्यासारखं मुलांनी आवडीनं खाल्लं याचं. तर इथे पहा आता मी सर्व पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं तूप घेतलं, अर्धा चमच इतकं तूप लावून एक 10 मिनटासाठी छान असं 10 ते 15 मिनटासाठी पहा रवा छान आतला फुलावा यासाठी आपण इथे पीठ थोडंसं झाकून ठेवलं होतं. आता 10-15 मिनटानंतर इथे पाहू शकता आपल्याला काय करायचं आहे, छोटासा म्हणजे एक 2 चपातीच्या आकाराचा असा गोळा काढून घ्यायचा आहे. तर इथे ना मी 2 ते 3 चपातीच्या आकाराचा असा मोठा गोळा काढून घेतला आहे आणि ना आपल्याला अशा पद्धतीनं ना पीठ अगदी छान असं व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. कारण याच्यामध्ये रवा असतो ना तर पिठाला क्रॅक वगैरे जाऊ शकतात. आता रोल करून घेतला की नाही तर अशा पद्धतीने पहा आपल्याला याचे पीसेस कट करून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला अंदाज आलाच असेल आज काय आपण बनवतो आहे ते. तर मुलांना आवडणारे बिस्किट आज आपण बनवतो आहे. बऱ्याच वेळा मुलं बाहेरचंच मागतात पहा इथे खाण्यासाठी. त्यांना की नाही बाहेरचं कशापासून बनवलेलं असतं काय कितीही सांगितलं तरीही मुलांना खायचं म्हणजे खायचं. तर ते
बाहेरचं देण्यापेक्षा अशा पद्धतीने पहा अगदी व्यवस्थित असे बिस्किट आपण घरीच बनवले ना, खूप आवडीनं खातात मुलं, खूप जास्त टेस्टी होतात आणि विशेष म्हणजे महिनाभर टिकतात. तर इथे पहा आता मी काय केलं आहे, या पद्धतीनं ना सुरीनं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला जशा आकारामध्ये कट करायचे तसं तुम्ही करू शकता किंवा असे कट करून नंतर तुम्ही याला शेप देऊ शकता, चौकोनी वगैरे गोलाकार. तर इथे पहा या पद्धतीनं असे मी कट करून घेतले. आता जर पीठ जर चिटकत असेल सुरीला तर थोडंसं सुरीला तुम्ही तूप लावून घेऊ शकता, म्हणजे अजिबात पीठ वगैरे हे चिटकत नाही सुरीला, व्यवस्थित अगदी कट होतात. तर इथे पहा सर्व या पद्धतीनं आपण 2 ते 3 मी रोल करून घेतले होते. तर ते सर्व अशा पद्धतीनं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बिस्किटं. तर आता इथे पहा आपल्याला याची जाडीसुद्धा जास्त ठेवायची नाही आणि जास्त पातळसुद्धा बिस्किटं करायची नाहीत. मध्यम जशी मी व्हिडिओमध्ये दाखवलेत अगदी त्या पद्धतीनंच आपल्याला ही बिस्किटं सर्व कट करून घ्यायचे आहेत. तर आता पहा एकूण मी सर्व इथे ही बिस्किटं कट करून घेतलेली आहेत. सर्व बिस्किटं कट झाली की आपण पुढचं तयारी करून घेऊयात. तर तोपर्यंत इथपर्यंत आपला थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा. तर आता इथे पाहू शकता जो लास्टचा मी गोळा ठेवला होता तयार करून, तो सुद्धा मी या पद्धतीनं पहा तयार करून सर्व बिस्किट घेतलेले आहेत. अंदाज तुम्हाला आलाच असेल की किती छान अगदी व्यवस्थित अशी आत्ताच तुम्हाला याच्यावरती जाळी पकडायला लागलेली छान अशी दिसत असेल. आणि जी आपण साखर ठेवली होती तर ती साखरसुद्धा वरती दिसते बा, अर्धवट साखर ठेवली होती, पूर्ण विरघळलेली नव्हती. तर लगेचच पहा इथे आता तेल गरम करून घेतलं पॅनमध्ये आणि पसरट पॅन घ्यायचं शक्यतो करून, म्हणजे व्यवस्थित आपल्याला ही बिस्किटं फ्राय करता येतात. तर आता पहा एक बाजू व्यवस्थित फ्राय झाली की मगच आपल्याला पलटी करायची आहे. पण हे करत असताना तेलचं टेम्परेचर आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे. जास्त तेल कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, नाहीतर बऱ्याच वेळा वरतून कलर येतो आणि आतमधून पहा बिस्किटं कच्ची राहतात किंवा मऊ राहतात, कुरकुरीत बनत नाहीत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित मध्यम आचेवरती अशा कलरवरतीच पहा आपल्याला दोन्ही बाजूंनी छान अशी तळून घ्यायची आहेत. तर इथे पाहू शकता झाऱ्या घ्यायचा आणि तळून झालं की मग झाऱ्यावरती या पद्धतीनं अशी काढून घ्यायची. पूर्ण तेल निथळलं की मगच आपल्याला चाळणीमध्ये वगैरे काढून घ्यायचे. अशा पद्धतीनं पहा तळून घेतली की अजिबात कुठल्याही प्रकारचं तेल याच्यामध्ये राहत नाही, तेलकट होत नाहीत, महिनाभरसुद्धा याचा वास वगैरे सुद्धा तेलाचं येत नाही, अशीच्या अशी राहिली तरी. तर दुसरी बॅचसुद्धा मी अशाच पद्धतीने पहा काढून घेतलेली आहे. व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे कारण खूप वेळ लागतो मग हे सर्व दाखवण्यासाठी. तर इथे पहा दुसरी बॅचसुद्धा आपण अशा पद्धतीनं काढून घेतलेली आहे. तर आता हे सुद्धा पहा काढून घेते मी. कलर पाहू शकता आणि विशेष म्हणजे याच्यावरती जी चमक आलेली आहे पहा, तर ती चमकसुद्धा तुम्हाला दिसती आहे. आणि याच्यावरती जी साखर पहा किती सुरेख अशी साखर दिसती आहे. बाहेरची बिस्किटांवरती सुद्धा अशा पद्धतीची साखर असते पहा. अगदी जवळून दाखवते पाहू शकता. अजिबात तेलकट वगैरे होत नाही, कुरकुरीत अगदी ही बिस्किटं होतात. आवाज पण तुम्हाला ऐकवते मी पुढे. तर सर्व बिस्किटं मी तयार करून घेतली आणि इथे काढून घेतली. तर पाहू शकता 1 किलो जवळपास ही बिस्किटं तयार झाली असतील. फक्त 1.5 वाटी आपण किंवा 1.5 कप इतकं आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि 1 कप आपल्याला इथे दूध आणि 1 कप साखर लागली होती. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी पौष्टिक अशी ही बिस्किटं घरीच बनवून तयार होतात. ही बिस्किटं अगदी महिनाभर मुलं आरामात खाऊ शकतात, एवढी टेस्टी आणि सुरेख होतात खायला. तर या पद्धतीनं पहा अगदी पहा वरतून साखर किती छान दिसते पहा. या पद्धतीनं तुम्हीसुद्धा मुलांना घरीच ही बिस्किटं बनवून द्या, मुलं खूप आवडीनं खातात. ही बिस्किटं खाल्ल्यानंतर मुलांना माहितीसुद्धा पडणार नाही की गव्हाच्या पिठापासून बनवलेत किंवा इतरांना जरी तुम्ही कोणाला खायला दिली ना त्यांनासुद्धा माहिती पडणार नाही रवा आणि गव्हाच्या पिठापासून आपण ही बिस्किटं बनवलेली आहेत. तर आता याच्यामध्ये पहा रवा असल्यामुळे की नाही आपली ही बिस्किटं अगदी कुरकुरीत तयार होतात. आवाजसुद्धा मी तुम्हाला ऐकवला, तोडूनसुद्धा दाखवते पहा. अगदी व्यवस्थित आतून भाजली गेलेली आहेत. पाहू शकता अजिबात तेलकट वगैरे झालेली नाहीत, कुठेही हाताला तेल वगैरे लागत नाही. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी आपली नक्कीच बनवा, मुलांना खाऊ घाला. आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका. माझे
व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.